पाडा नाही चाललो होतो आंब्याचा मित्रांनो, आणि हा आवाज आला म्हणून इकडे तिकडे पाहिलं तर वरती आकाशात एक गिधाड गिरट्या घालीत होतं. हे पण दिसेल तुम्हाला. कुठं गेलं मला दिसणं झालं. हे पण दिसते जरा झूम केले. आता हे खाली होतं, आता जरा उंचावर गेले, भरपूर उंच गेले ते. आता 4x केलाय मी झूम, तेव्हा कुठे दिसते. हे पण आता नॉर्मल केलं तर दिसत पण नाही. खूप उंच चाललंय, वरती 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 चाललंय. माहीत नाही त्याला काय दिसलंय इथं, आणि ते खाण्यासाठी आले. इथं ऊसाला पाणी नाही, ऊस वाळून चाललाय. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी. हे बघ कशा प्रकारचं झाले. पण मला वाटतं जेव्हा पाणी नाही आणि वाळायला लागते सगळीकडे, त्यावेळेसच त्यांना खाण्यासाठी काहीतरी उघडं पडत असेल, जिथं पाण्याचा स्रोत आहे. इथं तळ आहे म्हणा, शेततळ. हे पहा शेततळ इथं, पण या तळ्यात सध्या काही नाही. आधी इथं मासे होते, मासे मरून गेले. हे पत्तळ हे असं दिसतंय. पाणी पूर्ण संपलं, महिना होऊन गेलं पूर्ण पाणी संपलेलं या तळ्याचं. तेव्हा यात मासे होते भरपूर, ते मासे मरून गेले. पण आता त्याला काय इथं दिसलं माहीत नाही. दिसलं का त्याला वास आलाय कदाचित. इथं आत्ताच म्हणजे ओला आहे, आणखी भाग सडल्यासारखा झालेला आहे पाणी गेलं त्याच्यामुळे. आणि त्यात काही मासे होते, पण कदाचित त्याच्या वासानेच ते आलेलं असेल. ते अजूनही वरती गिरट्या घालत आहे. पण हे पहा, तुम्ही पाहू शकता ऊसाची काय अवस्था झाली पाण्यामुळं. पाणी नाही आहे, बोरला पाणी कमी, म्हणजे पूर्ण बोर बंदच पडला आहे. आणि पावसाची वाट पाहत आहोत. पाऊस यायचं काही नाव घेत नाही. येतोय तर शेजारच्या गावात, आम्हाला काही पाऊस दिसेना झाला. कोणालाही फोन केला तर आमच्याकडे भरपूर पाऊस झाला असला ऐकायला नसते. आमच्या इकडं कान तरसलेत पाऊस. तुमच्याकडं पण येईन असं म्हणतात लोक, पण पावसाचं काही सांगता येत नाही अजून. पिकं अशी वाळून चाललीत फार. पाऊस होणं भरपूर गरजेचं आहे शेतकऱ्यासाठी. ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणते ना, ते हे बघा. ज्याला पाणी आहे, ज्याची पिकं हिरवीगार आहेत, त्याला काही कळणार नाही. ज्याला पाणी नाही त्याची